गणित म्हटलं तर 0 ते 9 असे एकूण 10 अंक आहेत, बरोबर. त्या 10 अंकांबरोबर आपल्याला खेळायचं असतं. ऍक्च्युली खेळायचंच असतं, पण ते खेळ खेळताना 4 क्रिया महत्वाच्या आहेत. पण त्या 4 क्रिया आपल्या आयुष्याशी किती निगडीत असतील बघा ना. कोणी विचार पण केला नसेल. सगळ्यात पहिलं बेरीज. बेरीज म्हणजे काय करायचंय? 2 संख्या 2 अंक आपल्याला काय करायचं? जोडायचे असतात. मग आपण आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी प्लस पॉझिटिव्ह जोडू शकतो ना. चांगली माणसं जोडा, चांगले विचार जोडा, बरंच काही जोडायचंय, मिळवायचंय. दॅट इज ऍडिशन. दुसरी क्रिया वजाबाकी, मायनस. म्हणजे काय हो? निगेटिव्ह पॉइंट्स, आपल्यामध्ये असलेल्या नकारात्मक गोष्टी, आळस, कंटाळा, राग, द्वेष, बरंच काही सगळं मायनस करून टाका हो. वाटलंच कुठून तरी डोक्यावर हातचे घ्या, कोणाचे तरी गुरूंचा हातचा येतो आपल्या डोक्यावर आणि मग हे सगळं मायनस करून टाकतो. होतं की नाही? झाल्या 2 क्रिया. आता तिसरं गुणाकार. तसं बघायला गेलं तर फुल्ली आहे, चुकीचं वाटतं, पण नाही, ते डबल एफर्ट करायला सांगतो. तुमचे एफर्ट किंवा तुमचे प्रयत्न तेवढ्या पटीने वाढले पाहिजे, त्यांचा गुणाकार झाला पाहिजे. दॅट इज मल्टिप्लिकेशन. दुप्पट, तिप्पट, 4 पट मेहनत करा, तेवढे एफर्ट आहे. आणि सगळ्यात शेवटचं, ऑब्व्हियसली एवढं सगळं केल्यानंतर तुम्ही सक्सेसफुल होणारच ना. सक्सेस मिळाल्यानंतर ते डिवाइड करायला शिका, वाटायला शिका. डिवाइड म्हणजेच काय? भागाकार. त्याचे भाग पडायचे आणि देऊन टाकायचं सगळं, आपल्याकडे ठेवायचंच नाही. आणि जेव्हा भागाकार पूर्ण भाग लागतो, शेवटी काय शिल्लक राहतं? 0. बघा, 0पासून सुरुवात केली, परत आपण 0कडे जातो. बाकी 0 राहिली पाहिजे. आपल्याकडे काहीच ठेवायचं नाही, ते माझं नाही. म्हणजे काय झालं? आपल्याकडे अहंकार राहिलेला नाही. असं आपलं आयुष्याचं गणित पूर्ण होतं. पण या 4ही क्रिया त्या 9-10 आकड्यांसोबत आपल्याला लक्षात ठेवायचे. लक्षात ठेवायला विसरणार नाही तुम्ही, मला माहिती आहे. श्री स्वामी समर्थ.